Hello friends, welcome my YouTube channel. Today we are learn class 5th subject English topic on the timeline. मागील व्हिडिओमध्ये आपण टाइमलाईन म्हणजे कालरेषेवरील जे काही काळ दिलेले त्या काळांचं आपण या ठिकाणी लर्न करत होतो. मग मागील व्हिडिओमध्ये पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स या काळातले सेंटेन्सेसमध्ये फ्रेज यूज करून सेंटेन्स कशा प्रकारे तयार झालं हे आपण मागील व्हिडिओमध्ये लर्न केलेलं आहे. आता आपण या ठिकाणी फ्युचर टेन्स आणि त्यातल्या फ्रेजेस या दोघं जॉईन करून कशा प्रकारे सेंटेन्सेस या ठिकाणी तयार होतात ते या ठिकाणी आपण लर्न करणार आहोत. मग तुम्ही इथं पाहू शकता फ्युचर टेन्स वर्ड्स किंवा फ्रेजेस. तर फ्युचर टेन्समधल्या फ्रेजेस कोणत्या आहेत ज्या कालरेषेवर दिलेल्या आहेत. मग या ठिकाणी फ्रेजेस आहेत 1000 of years from now, many years from now, after a few years, next year, after many days, next week, day after tomorrow, tomorrow after a while, oblique later. तर हे सर्व फ्युचर टेन्समधल्या फ्रेजेस आहे. ऑल फ्रेजेस आर इन यूज फ्युचर टेन्स. मग ज्या फ्रेजेस आहे या फ्रेजेस सेंटेन्समध्ये यूज करून कशा प्रकारे सेंटेन्स या ठिकाणी तयार करायचं आहे हे या ठिकाणी मी तयार केलेले आहे. मग फ्युचर टेन्स सेंटेन्स आहे आय विल गिव्ह इट बॅक टू यू टुमॉरो. मी तुला परत देणार आहे पण कधी? उद्या. मग टुमॉरो ही आहे फ्रेज. तर ही फ्रेज या सेंटेन्समध्ये आपण यूज केलेली आहे. आणि टुमॉरो म्हणजे उद्या देणार आहे. मग उद्या ही क्रिया कधी घडणार आहे? उद्या घडणार आहे म्हणजेच भविष्यकाळात घडणार आहे. म्हणून हे जे सेंटेन्स आहे हे कशातलं आहे? फ्युचर टेन्समधलं. आणि फ्रेज फ्युचर टेन्समधील आहे. त्यानंतर 1000 of years from now people will land on Mars. तर या पृथ्वीवर हजारो वर्षापूर्वी लोक ही राहत होती. हजारो वर्षांपासून ही लोक या पृथ्वीवर राहत होती आणि पुढेही ती राहणार आहेत. म्हणजेच या ठिकाणी गेल्या हजारो वर्षापासून हे लोक या पृथ्वीवर राहत आहे आणि पुढेही राहणार आहेत. तर अशा प्रकारे 1000 of years फ्रॉम ही फ्रेज या सेंटेन्समध्ये यूज केलेली. आफ्टर अ फ्यू इयर्स ही इज गोइंग टू प्ले क्रिकेट. काही वर्षांनंतर तो क्रिकेट खेळणार आहे. मग त्या ठिकाणी काही वर्षांनंतर तो क्रिकेट खेळणार आहे म्हणजे ही क्रिया पुढे कधीतरी घडणार आहे. वी विल बी इन कॉलेज नेक्स्ट इयर. आम्ही पुढच्या वर्षी कॉलेजमध्ये जाणार आहोत. मग नेक्स्ट इयर म्हणजे पुढील वर्षी आम्ही कॉलेजला जाणार आहोत म्हणजे ही क्रिया कधी घडणार आहे? पुढच्या वर्षी म्हणजेच फ्युचरमध्ये घडणार आहे. दे विल गो होम आफ्टर अ व्हाईल. ते काही वेळानंतर घरी जाणार आहे म्हणजे काही वेळानंतर म्हणजे नंतर घडणारी क्रिया म्हणजे पुढे घडणारी. म्हणून या ठिकाणी हे सेंटेन्स फ्युचर टेन्समधील आहे. वी विल नाऊ ओल्ड आफ्टर अ फ्यू इयर्स. काही वर्षानंतर आम्ही म्हातारे होणार आहोत म्हणजेच त्या ठिकाणी पुढे कधीतरी भविष्यात आम्ही म्हातारे होऊ. म्हणून या ठिकाणी ही क्रिया आफ्टर अ फ्यू इयर्स काही वर्षानंतर. आफ्टर मीन्स नंतर. मग काही वर्षानंतर आम्ही म्हातारे होणार आहोत म्हणजे ही क्रिया पुढे घडणार आहे म्हणजेच भविष्यात घडणार आहे. म्हणून हे सेंटेन्स फ्युचर टेन्समधील आहे. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स वी विल बी इन कॉलेज नेक्स्ट वीक. आम्ही कॉलेजला पुढच्या आठवड्यात जाणार आहोत म्हणजे पुढील आठवडा म्हणजे भविष्यकाळ. जी क्रिया पुढे घडणार आहे म्हणजेच भविष्यकाळात घडणार आहे. म्हणून हे सेंटेन्स कोणत्या काळातील आहे? तर फ्युचर टेन्स. अशा प्रकारे फ्युचर टेन्समधील सेंटेन्सेस या ठिकाणी मी राईट डाऊन केली आणि त्या सेंटेन्समध्ये फ्रेजेस अटॅच करून हे सेंटेन्स या ठिकाणी राईट डाऊन केलेले. त्याचप्रमाणे अशा प्रकारे हे सेंटेन्सेस हे फ्युचर टेन्समधील सेंटेन्स कशा प्रकारे राईट डाऊन करायचे हे या ठिकाणी मी लर्न केलेले आहे. या ठिकाणी तुम्ही ॲक्टिव्हिटी नंबर सेकंड या ठिकाणी बुकमध्ये बघू शकता तुम्ही की ॲक्टिव्हिटी सेकंड राईट डाऊन एनी 5 मिनिंगफुल सेंटेन्सेस यू मेक.
या ठिकाणी मिनिंगफुल सेंटेन्स तुम्हाला हे बनवायचे आहेत. मग मी आत्ताच या ठिकाणी फ्युचर टेन्समधले मिनिंगफुल सेंटेन्सेस या ठिकाणी बनवून दाखवले. तर तेच सेंटेन्सेस या ठिकाणी तुम्ही राईट डाऊन करू शकता. त्यानंतर ॲक्टिव्हिटी नंबर 3, फर्म पेयर्स ट्राय टू मेक फनी सेंटेन्सेस युजिंग द फ्रेजेस अबोव. आता तुम्हाला हे जे सेंटेन्स बनवायचे तर हे सेंटेन्स कशा प्रकारे बनवायचे, फनी सेंटेन्सेस म्हणजे गमतीदार असे वाक्य या ठिकाणी आपल्याला बनवायचे युजिंग द फ्रेजेस या फ्रेजेस यूज करून. मग या ठिकाणी माझ्या नोटबुकमध्ये हे फनी सेंटेन्सेस मी राईट डाऊन केलेले आहे. मग इथं तुम्ही बघू शकता की फनी सेंटेन्सेस कोणकोणते आहे. फॉर्म पेअर ट्राय टू मेक फनी सेंटेन्सेस युजिंग द फ्रेज अबोव. मग खाली काही सेंटेन्सेसमध्ये हे काही सेंटेन्सेस किंवा खाली दिलेले सेंटेन्सेस हे फनी सेंटेन्सेस आहेत. तर कशा प्रकारे, वी विल ग्रो ओल्ड टुमारो. आम्ही उद्या म्हातारा होणार आहोत. उद्याच्या उद्या कोणी म्हातारा होतं का? नाही. तर म्हातारा व्हायला बराच वेळ लागतो, बराच कालावधी लागतो. म्हणजेच हे सेंटेन्स कसं आहे, फनी सेंटेन्स. या ठिकाणी टुमारो ही फ्रेज यूज केलेली, परंतु ही क्रिया पुढे जरी घडणार आहे पण उद्या घडणार आहे का? नाही, बऱ्याच वर्षानंतर घडणार आहे. म्हणून हे कसं आहे, हे जे सेंटेन्स आहे हे उद्याच्या उद्या माणूस म्हातारा होईल का? नाही. म्हणून हे सेंटेन्स कसं आहे, फनी सेंटेन्स, गमतीदार सेंटेन्स. मिलियन ऑफ इयर्स अगो आय वॉज इन स्टँडर्ड फर्स्ट. मिलियन वर्षापूर्वी मी इयत्ता पहिलीला होते. शक्य आहे का हे? नाही. म्हणजेच हे कसं सेंटेन्स आहे, फनी सेंटेन्स. लॉंग ॲगो आय गेव यू अ बुक. बऱ्याच वर्षापूर्वी मी तुम्हाला एक बुक दिलेलं होतं. शक्य आहे का? नाही. म्हणजेच या ठिकाणी हे कसं सेंटेन्स आहे, फनी. देयर वेर डायनासोर ऑन द अर्थ येस्टरडे. तेथे डायनासोर काल बघितला. डायनासोर जिवंत आहे का? नाही. तो जिवंतच नाही तर मग काल कसं पाहणार? म्हणून हे सेंटेन्स कसं आहे, फनी सेंटेन्स. यू शॅल बी ओल्ड आफ्टर 1 hour. तू 1 तासानंतर म्हातारा होईल. शक्य आहे का? नाही. म्हणजे अशक्य गोष्ट आहे. म्हणजेच हे सेंटेन्स कसं आहे, फनी सेंटेन्स. दे एट फॉर मेनी आवर्स. ते बऱ्याच तासापासून खात आहे. असं कोणी खात असतं का बऱ्याच तासापासून? नाही. म्हणून हे सेंटेन्स कसं आहे, फनी सेंटेन्स. म्हणजेच ज्या गोष्टी अशक्य आहेत त्या या ठिकाणी आपल्याला राईट डाऊन करायच्या आणि त्यांनाच या ठिकाणी आपण फनी सेंटेन्सेस असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे हे फनी सेंटेन्सेस या ठिकाणी तुम्ही रीड करायचे. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.